करते धर्मवीर संभाजी महाराजांचा छावा झाला ना कोणी होणार दुसरा गणपती बाप्पा मोरया। आजच्या दिवसातील दुसरी मॅच संपूर्ण घरत नेटवर्कची टीम आमच्या जोडीने जोडली जाते। दोन्ही कॅमेरामॅन घरत नेटवर्कचे प्रॉपरेटर आकाशजी घरत आमच्या जोडीने आहे। कालच्या दिवसापासून ऑपरेटर यांनी प्रत्येक गोष्ट स्क्रीनवरती प्रॉपर दाखवल्या आहेत। आमची डीजेची संपूर्ण टीम यांचं देखील सहर्ष स्वागत। स्कोरर हर्ष ज्यांनी कालच्या दिवसामध्ये दिलेली साथ, त्याच्या जोडीने मोहसिन होता, त्याचे सुद्धा मनापासून आभार असतील। मॅचला सुरुवात, ग्रुप डी ची पहिली मॅच। डीजे ऑपरेटरची संपूर्ण टीम संकेत साऊंड यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। आजच्या दिवसातील पहिली मॅच, एका बाजूला जय साई विरार बी तर एका बाजूला जेडीएस आहे। इथून डाव्या हातावरती पहिला गेलं तर जेडीएसचं ग्राउंड आहे, तिथून उजव्या हातावरतून पुढे गेलं तर जय साई विरार बी। दोन्ही संघ आजूबाजूच्या परिसरातून बिलॉंग करतात। स्ट्राइक वरती जुनैद आणि त्याच्या जोडीने सलाम आहे। गोलंदाजी मारवरती यश पहिल्या चेंडूला लेफ्ट केलं। आपण दर्शवतात व्हाईटचा इशारा केला जाते। सुप्रसिद्ध रील स्टार किरू पाटील आपणास देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती आदरपूर्वक विराजमान व्हायचंय। मॅचच्या आधी किरू शांत होतं, जर मॅच तापली तर किरू देखील गरम होतं आणि उन्हाचा तापा इतका जास्त आहे की मॅच तापावी ना। इतका चांगला खेळ मोरेगाव करेल अशी आशा कालपासून आकाशने बाळगले। प्रत्येक मॅच त्यांनी इथे पाहिलं, इथून लेखाजोखा प्रत्येक मॅचचा घेतलाय। केतनजी पाटील आपणास विनंती, आपण व्यासपीठावर आदरपूर्वक विराजमान व्हायचंय। आपलं देखील सहर्ष स्वागत आहे। हलक्याने सलामने सन्मान दिला। कालच्या दिवसात काही मॅचेस आपण पाहिला होता, 24ची मॅच देखील शेवटच्या चेंडूपर्यंत जात होती। त्याच्या अगेन्स्ट जर का आपण विचार करायला गेलो 32 धावा देखील चेस होत होत्या। म्हणजे झालेल्या मॅचेस तुम्ही या ग्राउंडवरती या मैदानावरती कशा प्रकारे पाहिल्यात, तशा प्रकारे खेळ करणं देखील तितकंच गरजेचं आहे। तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 4 धावा धावफलकार आपण पाहतोय। खुलवा टप्प्याचा चेंडू होता, फक्त डिफेन्सिव्ह मोड मध्ये घेऊन काढलं। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 5 धावा धावफलकार आपण पाहतोय। हलक्याने ऑफसाईडला मात्र दिशा दाखवली। 5 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय, 6 धावा धावफलकार आपण पाहतोय। स्टेजच्या दिशेने चेंडू होता डिक्लेअर झोनमध्ये, एका धावेने संतुष्ट। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा वळूया डीजे कडे, ऐक्य एक सुमधीर संगीत। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहायला गेलं तर 7 आहे। मैत्री चषकाची खासियत राहिले ते आपण ट्रॉफीज जर का पाहायला गेलं, गदा मागच्या वर्षापासून सीझन 1 मध्ये आपण त्या ट्रॉफीज देखील पाहिला होता। जसा त्या ट्रॉफीचा उल्लेख केला, जे गेल्या वर्षी रनरअप होते आणि ते चॅम्पियन होते ना, ती टीम एकाच लॉटमध्ये, म्हणजे ग्रुप डी मध्ये रनरअप देखील आहे आणि चॅम्पियन देखील आहे। नवतरुण डोंगरपाडा गेल्या वर्षी चॅम्पियन होतं आणि मोरेगाव चॅलेंजर्स रनरअप होतं। आता दोन्ही संघ ग्रुप डी मध्ये आहेत, म्हणजे सुपर संडेचं तिकीट कोणत्या संघाला मिळेल, यात ते दोघं सुपर संडेला दिसतील खेळताना, ती प्रत्येक गोष्ट आहे। चालू असलेली मॅच आहे जेडीएस विरुद्ध जय साई विरार बी। दोन्ही संघ आजूबाजूच्या परिसरात आहेत, एकत्र प्रॅक्टिस करताना कित्येक वेळा आपण पाहिले, एकमेकांचा खेळ देखील तितका माहिती आहे। आता त्यांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना ते प्लॅनिंग, ती रणनीती देखील तितकीच गरजेची आहे। तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला, 9 धावा धावफलकार आपण पाहतोय। हलक्याने सन्मान दिला, एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड केली जाते। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 10-10 10 धावा धावफलकार आपण पाहतोय। बॅकफुटर मारण्याचा प्रयत्न,
सरळ चेंडू यशच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव डॉट आलाय. डॉट आल्यानंतर दबाव देखील वाढणार आहे. इथून पहिल्या इनिंगचा खेळ करत असताना तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट आहे, तुम्हाला बॉल टू बॉलचं इक्वेशन जितक्या बॉल झाला तितक्या धावा येणं गरजेचं आहे. नंतरला एखादा चौकाने त्या धावफलकामध्ये भर देणं तितकंच गरजेचं आहे. हलक्या हाताने शेवटच्या चेंडूला ऑफसाईडला घेऊन काढलं. एका धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 11 वन साइड हीरो है यो वन साइड ही नाव कमावले हो का 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण सर्क पाहायला गेला 11 आहेत. पहिल्या 12 मध्ये 11, नंतरच्या 12 मध्ये किती येतील, किती धावांचं आव्हान सेट केलं जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने आलो तर बॅकअप आहे, पण चेंडू हातामध्ये नाही आला. विरार क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य ज्यांना आपण पाहिले, किशनजी जोशी साहेब सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत. कालच्या दिवशी आपण जर का पाहायला गेलं जयसाई विरारचा संघ खूप चांगल्या परिस्थितीमध्ये होता आणि क्वालिफाय होताना सुद्धा दिला. सुपर संडेचं तिकीट जयसाई विरारला मिळालंय. इथून जयसाई बीच्या पर्यंत किशनजी जोशी ते देखील मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसत आहेत. फटका खेळला ऑन साइडला सुरेख क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण देखील सुरेख. त्याच्यानंतर धावचीसाठी अपील सुद्धा केली होती. आपला संघ आपण दर्शवतात 2 धावा आहेत. आपल्या संघासाठी महत्वाच्या 2 धावा वाचवल्या. प्रॉपर टायमिंग वरती डाईव्ह लगावली गेली आणि त्या चेंडूला आत ढकललं. यस रिव्ह्यू रेफर केलाय. यस चेक केलं असेल. धावचीसाठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंच घरत नेटवर्कची टेक्निकल टीम त्यांचा सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला जातोय. चेक केलं जाते. येस याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना एक नियम आहे, डगआउट मधून रिव्ह्यूचा कॉल नाही आला पाहिजे. चेक केलं जाईल. OUT आउट. धावचीच्या रूपात विकेट्स पतन. स्क्रीनवरती काय घडलं ही प्रत्येक गोष्ट दर्शवली जाते. बॅट येण्याचा किती उशीर झाला आणि बॉल किती वेगाने येऊन एस्टांवरती हिट झाला ही प्रत्येक गोष्ट दाखवली जाते. जुनेदला मैदान सोडावं लागतंय. सर एकही धाव नाहीये ना? ओके. काय क्षेत्ररक्षण होते म्हणजे चौका जो अडवला होता त्याने एकही धाव नाही आली. खूप चांगलं प्रयत्न म्हणजे डॉट देखील आला आणि धावचीच्या रूपात जुनेदला मैदान देखील सोडावं लागलं. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न किशनच्या हातामध्ये चेंडू नाही आलाय पण मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. ही जमेची बाबत. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही जात आहे. सलाम मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. 14 वरती धावफलक. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1 for 14. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू मागे निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सलाम आता अडचणीमध्ये आहे. त्याला देखील माहिती आहे धावफलकाला गती देण्यासाठी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जाते पण ते मोठे फटकेमध्ये बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही होत आहे. जर का इथून कनेक्शन नाही झालं प्रेशर दबाव देखील वाढणार आहे. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय.
पुन्हा एकदा फटका खेळलाय इन टू द गॅप. चेंडू निघून गेलाय सीमारेषा बार. सलामच्या बॅट मधून चौकार. तीन षटकांच्या समाप्तीनंतर 118 18 धावा धावफलक अर्धी. येस, अमितला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून इन केले गेले शेवटचे षटक हाताळण्यासाठी. टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा चेंडू हातामध्ये फेकी नाही आहे. टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू यशच्या हातामध्ये होता पण फेकी थोडीशी स्लो होती. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 20-20 20 धावा धावफलक आपण पाहतोय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू हातामध्ये. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. गडी बाद. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी चला चेक केलं जाईल. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नवतरुण डोंगरपडा दोन्ही कर्णधार पाठवायचा आहे टॉस का बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. या सलामला मैदान सोडावं लागते. धावचीच्या रूपात विकेटचं पतन. चला नवतरुण डोंगरपडा आणि मोरेगाव चॅलेंजर्स आपण कर्णधार टॉस का बॉक्स मध्ये येऊन राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं गरजेचं आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू पिवळ्या पडद्यावरती आदळतोय. विकेटचं पतन. फैजान बॅक टू द डगआउट. पंच दर्शवतात. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून केला जाते. पाच चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. 22 22 धावफलक आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट काम फेड. धावचीच्या रूपात विकेट सुपतन. धावफलक 22 22 वरती स्थिरावते. 23 आव्हान असणार आहे जय साई विरार बी या संघाला. चला सिद्धांतजी भाले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. मोरेगाव चॅलेंजर्स कर्णधार जया लगेचच यायचंय. नवतरुण डोंगरपाडा एका बाजूला. एका बाजूला नवतरुण डोंगरपाडा. बघा या दोन्ही संघाची ओळख करून देणं गरजेचं आहे. हे दोन टीम्स होत्या ज्या मैत्री चषकाच्या गेल्या वर्षी टॉप 2 मध्ये फायनल खेळत होत्या. नवतरुण डोंगरपाडा चॅम्पियन होती आणि मोरेगाव चॅलेंजर्स रनरअप होती. आता ग्रुप डी मध्ये एकमेकांच्या समोर पहिली मॅच आहे. चेक केलं जाईल. विनर जया बेटर लक नेक्स्ट टाइम. आता क्वेश्चन आहे थोडं लांब लांब उभं राहा.
आन्सर त्याच्यावरती नाही लिहिलंय, पण तू आन्सर बदला तुला येत असेल तर पहिला. विच इज द फर्स्ट इंडियन टू स्कोर अ ट्रिपल सेंचुरी इन टेस्ट. पहिला भारतीय खेळाडू. वीरेंद्र सेहवाग. परफेक्ट आन्सर बरोबर आहे. टॉस जिंकला नितीनची गावड, काय डिसिजन असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षक. कसे वाटले टॉसची एक नवीन कन्सेप्ट आणि गेल्या वर्षी मैत्री चषकामध्ये तुम्ही चॅम्पियन देखील होता, या वर्षीचं आयोजन पाहून काय म्हणाल? आयोजन तर नेहमी चांगलंच असते मैत्री चषकचं आणि नवीन संकल्पना चांगली आहे. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. अजय, जर का टॉस तुमच्या बाजूने असतं तर काय डिसिजन असतं? फिल्डिंग केली असती. आता बॅटिंग करायच्या समोर गेल्या वर्षीची चॅम्पियन टीम आहे, तुम्ही रनरअप होता. काय रणनीती आणि मैत्री चषकाचे ट्रॉफीज पण काय म्हणाल? रणनीती अशी काही नाही, आपला रेग्युलर गेम करणार आम्ही, जसं चाललंय तसंच खेळणार, जिंकण्याचा प्रयत्न करणार. आणि ट्रॉफ्यांबद्दल बोलायचं झालं तर ट्रॉफ्या खूप सुंदर आहेत, आयोजन पण खूप सुंदर आहे. टॉसची एक नवीन कन्सेप्ट कसं वाटली? असोसिएशन अंतर्गत एक टॉसची नवीन कन्सेप्ट आले. हे काहीतरी नवीन होतं पण मस्त होतं, कारण जुन्या आठवणी ताज्या होतात याच्याने. बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. नाणेफेकीचा अहवाल. 9 तरुण डोंगरपाडा टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडले. मोरेगाव चॅलेंजर या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चार चेंडूंचा आतापर्यंत घेतला 7 रन 7 धावा धावपळ ते आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 2 फिल्डर आपण अटॅकिंग फील्डमध्ये पाहतोय. सिंगल चोरी करायचा प्रयत्न, फेकी मागे केले, पाहत पुढे होते, फेकी मागे केली, धावचीच्या रूपात विकेट पतन, गडी बाद. पाच चेंडूंचा आतापर्यंत 7 धावा धावपळ ते आपण पाहतोय. हलक्यात ऑफसाईडला ढकलून काढलं चेंडूला, एक धाव कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आपण पाहायला गेला 8. शोधून काढले सारी बाईची आता चिरल मस्त.
बॉलिंग करते समय नहीं पहना चलेगा. पण इम्पॅक्ट प्लेअरनी क्षेत्ररक्षण करत असताना अधिक कॅप घालणं कंपल्सरी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची. चला जीडीएस थोडीशी घाई करा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. सलमान आलाय गोलंदाजी मार्गवरती दुसरं षटक घेऊन. ऑफसाईडला फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी केले, यष्टांवरती लावताना नाही केला उशीर. धावचीच्या रूपात विकेटचं पतन, गडी बाद. बाईला नवीन फलंदाज हिमांशू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 23चा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये जर का आपण पाहायला गेलं एका चांगल्या परिस्थितीमध्ये होता. त्याच्यानंतर आलेले 2 धावचीचे विकेट. जेडीएस पुन्हा एकदा मॅच मध्ये येण्याचा प्रयत्न करते. 2 क्षेत्ररक्षक अटॅकिंग फील्ड मध्ये आहेत हलक्यात, आणि यशला देखील माहिती आहे इथून त्याला विकेटवरती उभं राहणं गरजेचं आहे. धावफलकाला चालू ठेवण्यासाठी यशचं विकेटवरती उभं राहणं जयसाई विरार बी साठी महत्वाचं आहे. त्याच्या जोडीने हिमांशू त्याला कशा प्रकारे साथ देईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. अटॅकिंग फील्डमध्ये सलामला आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती सलमान आहे जो दुसरं षटक हाताळतोय. कुलवटा पाय चेंडू हलक्यात केला, यष्टांवरती लावताना उशीर केला. अब्दुल्लाच्या हातामध्ये चेंडू नाही आला. एक एक धाव घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागतात. जय साई विरार बी 23चा पाठला करत असताना अजूनही मॅच कोणत्या बाजूने आहे सांगता नाही येत आहे. एक धाव घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जयसाई विरार बी अडचणीमध्ये. अटॅकिंग फील्डमध्ये असलेला तुम्ही क्षेत्ररक्षकाचा विचार करतायत का, तुम्हाला ते गॅप नाही शोधता येत आहे, इतकं टायमिंग नाही मिळत आहे का, यशवरती दबाव जास्त आहे, ही प्रत्येक गोष्ट आहे. हिमांशू साथ कशा प्रकारे देईल. यशनी फटका गेला ऑफसाईडला, फैसानच्या पायाला लागून चेंडू अडते. यश आज ओपनर त्या फलंदाजाला आपण जर का पाहिलं तो फ्री माइंड मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, पण त्याला साथ देणं देखील तितकंच गरजेचं आहे. यशला कोणता खेळाडू साथ देईल, हिमांशू कशा प्रकारे विकेटवरती उभा राहील ते देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. किरू पाटील आपणास विनंती आहे, रील स्टार आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. ऑफसाईडला फटका खेळला, चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. किरू इतक्या सावलीत जर लपायला गेला तर मॅच नाही दिसणार. सो आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचंय. 1-3-13 13 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. कॅप घालायची आहे, कॅप ती इम्पॅक्ट प्लेअरची कॅप द्यायची आहे. फरदीन आलाय तिसरं षटक घेऊन. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा पाहिल्यात, म्हणजे 12 मध्ये 10ची गरज असणार आहे. 2 फिल्डर अटॅकिंग फील्ड मध्ये आहेत. चला जेडीएस टायमर स्क्रीनवरती ऑन आहे, थोडीशी घाई करायची आहे.
15 मिनिटात जर का तुमचे 4 षटक हातावर नाही झाले तर तुम्हाला एका खेळाडूला मैदानाच्या बाहेर काढावं लागेल, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. शेवटची 6.5 मिनिटं बाकी आहेत. जेडीएस हलक्या हाताने केलाय सलाम, चेंडू पर्यंत पोहोचताना थोडासा उशीर झालाय. यश वेगाने आला. यशवरती जबाबदारी जास्त आहे. ॲज अ ओपनर म्हणून आपण यशला खेळताना पाहिलंय. आतापर्यंत या मॅचमध्ये चांगला दिसतोय. इथून मॅचला फिनिश करण्याची जबाबदारी देखील त्याच्यावर आहे. जेडीएसला देखील माहिती आहे 2 ते 3 डॉट या मॅचमध्ये त्यांना परत आणू शकतात. जर का 2 डॉट या तिसऱ्या षटकामध्ये आले तर जेडीएस पुन्हा एकदा मॅचमध्ये येऊ शकते. हलक्या हाताने ऑफसाईडला कट केलं. दहा मध्ये 8ची गरज आहे. जेडीएस अवे जास्त घेतला जातोय. किरू मंद मंद पावलाने उन्हात का फिरते अजून नाही समजत आहे. त्याला देखील नाही समजत आहे. डोक्याला हात लावून तो पण टेन्शन मध्ये आहे. ऑफसाईडला गेल्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये. धावचीच्या रूपात हिमांशू तंबूच्या दिशेने विकेट संपादन, गडी बाद. वर्ष स्वागत होतं ना. वेलकम किरू, मैत्री चषकामध्ये आपलं स्वागत आहे. किरूच्या माध्यमातून आपण त्या रील्स नेहमी पाहिल्यात. आता थोड्याशा कमी दिसत आहेत कारण की क्रिकेटचं जेव्हा सीझन असते तेव्हा त्याला मोरेगाव चॅलेंजरचं टेन्शन जास्त असते. सहा मध्ये 5ची गरज असणार आहे. टायमर देखील ऑन आहे. सहा मध्ये 5 बराबर आहे. शेवटचे षटक फैजाद. 6 मध्ये 5ची गरज आहे. No+1 या मुवमेंटला इतकी मोठी चूक. 6-5ची मॅच असताना पहिला चेंडू नो हाताळलाय म्हणजे मॅचचं इक्वेशन आता जर का आपण पाहायला गेले 6 मध्ये 3ची गरज. चूक खूप मोठी होती. या मुवमेंटला झालेली चूक तुम्हाला मॅच पासून दूर नेऊ शकते. 6 मध्ये 3ची गरज. टायमर देखील ऑन आहे. स्क्रीनवरती दाखवलं सध्या शेवटची 1 मिनिट 40 सेकंद आहेत. त्या 1 मिनिट 40 सेकंदात तुम्हाला 5 चेंडू हाताळणं गरजेचं आहे. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असणार आहे.
3 धावांची गरज आहे. ऑफ साइडला फटका गेला. मॅच फिनिश. चेंडू गेला सीमारेषा पार. 1 बाउंस चौकार. यशने मॅचला फिनिश केलं. विजेता संघ जयसई विरार बी चे खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टीम. जेडीएस पराभवाच्या छायामध्ये जावं लागते. नेक्स्ट मॅच लगेचच सुरुवात. मोरेगाव चॅलेंजर्स विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. केतनजी पाटील आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. किरू आहे. मोरेगावची मॅच लागते. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जो शेवटच्या क्षणापर्यंत विकेटवरती उभा राहिला. यश मॅन ऑफ द मॅच आपण यायचंय. टॉस साठी देखील तो आला होता आणि त्यांनी परफेक्ट आन्सर देखील केलं होतं आणि जबाबदारी घेऊन खेळ केला त्यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत तो विकेटवरती उभा राहिला. जबाबदारी घेतली संघाची. मॅन ऑफ द मॅच यश टी शर्ट देऊन त्यांचा गौरव करण्यात येईल. किरू पाटील आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच टी शर्ट देण्यात येईल. यायचंय किरू.